कुलदीप जाधव दिग्दर्शित TTMM हा चित्रपट ह्या वीकेंडला रिलीज झालाय। नेहा महाजन आणि ललित प्रभाकर यांनी साकारलेली ही लव्ह स्टोरी आहे। ललितचा हा दुसरा चित्रपट। उत्तम संगीत आणि लोकेशन्स मध्ये असणारी व्हरायटी यामुळे चित्रपट दिसतोय छान। आपण पाहूया ह्या चित्रपटाचे 5 हायलाइट्स। क्रमांक 1, ललित प्रभाकर आणि नेहा महाजन ही नवीन जोडी ह्या चित्रपटात पाहायला मिळते। त्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना अपील होईल इतका वेळ चित्रपट पाहताना मिळतच नाही। चित्रपट फ्लॅशबॅक मधून सुरू होतो। रोमॅन्स बिल्ड करताना त्या दोन पात्रांमध्ये होणारी इमोशन्सची जडणघडण कथानकात घेतलीच गेली नाहीये, त्यामुळे ही जोडी भारी वाटेल असा फील येतच नाही। क्रमांक 2, चित्रपटाची कथा खूप ट्रेडिशनल झाली आहे। अशा अनेक कथा याआधी आपण पाहिल्यात। पळून जाण्यामागची कारणं किंवा त्या दोघांचं अकस्मात भेटणं, त्यांच्या पालकांमधले गैरसमज, हे सगळे प्रकार याआधी पाहून झाले, त्यामुळे कथा तितकीशी सरप्राईज करत नाही। शिवाय मध्ये मध्ये कथा खूप रेंगाळते। क्रमांक 3, नेहा आणि ललित सोबत सर्वच कलाकारांचा अभिनय खूप छान झालाय। चित्रपटाचं संगीत खूप सुंदर झालंय। गाणी गुणगुणाविषयी वाटतील अशी नक्की आहेत। विशेष करून रुपाली मोघेचा आवाज लक्षात राहील असा आहे। दिग्दर्शनाच्या बाबतीतही चित्रपट दर्जा मेंटेन करतोय। सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे यांचे अपीअरन्सेस कमी वेळाचे असले तरी लक्षात राहतील असे आहेत। क्रमांक 4, ललितच्या दुसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने हे नक्कीच म्हणता येईल की सध्याच्या यंग मराठी हिरोंमध्ये ललित नक्कीच महत्त्वाचा हिरो ठरेल। त्याचा अभिनय, कॅमेरासमोरचा वावर आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटी या सर्वच गोष्टींमध्ये तो अगदी सरस ठरतोय। क्रमांक 5, थोडक्यात काय तर ॲट एनी कॉस्ट रॉम कॉम चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एंटरटेनिंग आहे। स्टोरी रिपीटेटिव्ह आहे, परंतु त्यामुळे प्रेक्षकांवर किती फरक पडतो हे स्वतः प्रेक्षक ठरवू शकतात। पैसे वगैरे फुकट जातील असं अगदीच नाहीये। मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, पण तुम्ही थिएटर्स मध्ये जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका।